वेब डेव्हलपमेंटच्या या सिरीज मध्ये मी तुमचे पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. मित्रांनो, आपण या HTML च्या सिरीज मध्ये खूप सारे टॅग बघितले. त्यामध्ये आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत, ते म्हणजे नॅव्हबार. नॅव्हबार म्हणजे काय? तर नॅव्हिगेशन बार. नॅव्हिगेशन म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या रोडनी प्रवास करतो, तेव्हा आपल्याला आपल्या समोर खूप साऱ्या प्रकारचे बॅनर दिसतात. त्यामध्ये आपल्याला नॅव्हिगेट केलेलं असतं. उदाहरणार्थ उजवीकडे वळा, डावीकडे वळा, या ठिकाणी खड्डा आहे, अशा भरपूर प्रकारचे बॅनर्स आपल्या समोर त्या ठिकाणी दिसतात. परंतु या ठिकाणी असले बॅनर आपण वेबसाईट मध्ये वापरतो का? किंवा असे नॅव्हिगेशन दाखवण्याची गरज पडते का आपल्याला? हो, नक्कीच पडते. चला मी तुम्हाला एका वेबसाईटचा डेमो दाखवतोय. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघाल तर अमृतम टेक्नॉलॉजीची एक या ठिकाणी पोर्टल मी या ठिकाणी ओपन केलंय. आपण जर हे पोर्टल बघाल आणि या पोर्टलचा जर UI जर बघाल ना मित्रांनो, अत्यंत खास असा UI या ठिकाणी आपण डेव्हलप केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही देखील अशाच पद्धतीचा UI डिझाइन करू शकता. केव्हा? जेव्हा तुम्ही माझी वेब डेव्हलपमेंटची पूर्ण सिरीज बघाल आणि त्यानंतर त्याची प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्ही देखील अशा पद्धतीचा एक जबरदस्त असा UI तुम्ही या ठिकाणी डेव्हलप करू शकता, डिझाइन करू शकता. या ठिकाणी न्यू कस्टमर साठी मी न्यू कस्टमर ऍड करू शकतो. अशा पद्धतीचं खूप छान पद्धतीचं पोर्टल या ठिकाणी अमृतम टेक्नॉलॉजीने डेव्हलप केलेलं आहे आणि ऍक्च्युली मित्रांनो, हे पोर्टल कितीतरी कस्टमर यूज देखील करतात. या ठिकाणी आपण जर बघाल तर खूप सारे पद्धतीचे टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ऍक्च्युली आपला हेतू ही वेबसाईट समजून सांगणं नाहीये, तर आपल्याला आपली HTML च्या सिरीजला कंप्लीट करणं आपला उद्देश आहे. परंतु मी तुम्हाला या वेबसाईटवर का घेऊन आलेलो असेल, तर त्याचं महत्व मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. त्या अगोदर आपण एक काम करणार आहोत. आपल्या समोर हा जो URL दिसतोय, हा URL मी या ठिकाणून कॉपी करतो व कमेंट सेक्शन मध्ये किंवा माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या वेबसाईटची लिंक टाकतो. म्हणजेच तुम्ही देखील या वेबसाईटला व्हिजिट करू शकता व अशा पद्धतीचा आपण देखील UI तयार करू शकतो का? अशा पद्धतीचा प्रश्न स्वतःला विचारून आपण त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करून अशा पद्धतीचा UI किंवा अशा पद्धतीची वेबसाईट आपण तयार करण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्या मुद्द्यावर येऊया, तो म्हणजे नॅव्हिगेशन बार. मित्रांनो, नॅव्हिगेशन बार म्हणजे काय? तो डायरेक्शन देण्याचं काम करतो, हे आपण बघितलं. मग ह्या वेबसाईट मध्ये आपल्याला कुठे नॅव्हिगेशन बार दिसतो बरं? आपण जर या ठिकाणी बघाल तर या ठिकाणी एक व्हर्टिकल नॅव्हिगेशन बार मी या वेबसाईट मध्ये वापरलेला आहे. म्हणजेच काय होतं, मी जेव्हा मेक बिल वर क्लिक करतो तेव्हा माझ्या समोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. त्यानंतर मी जेव्हा होम वर क्लिक करतो, बरोबर, अशा पद्धतीचं पेज ओपन झालं. अकाउंट्स वर क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन पेज ओपन झालं. म्हणजेच काय झालं मित्रांनो, आपल्या वेबसाईटच्या नॅव्हिगेशन बारनी वेगवेगळ्या प्रकारचे पेज युजरला दाखवण्याचं काम केलं. केव्हा काम केलं? की जेव्हा युजर ह्या नॅव्हिगेशन बारवर क्लिक करेल, बरोबर, जेव्हा युजरनी या नॅव्हिगेशन बारवर क्लिक केलं तेव्हा त्याच्या समोर ते पर्टिक्युलर पेज ओपन करण्याचं काम आपली वेबसाईट करत असते. मग प्रश्न असा येतो की आपल्याला देखील नॅव्हिगेशन बार बनवायचा आहे, बरोबर आहे. आता थोडं सोपं उदाहरण जर बघितलं, ते आपण कुठली पण एखादी वेबसाईट जर व्हिजिट करत असाल तर आपल्या समोर एक हॉरिझॉन्टल असा नॅव्हिगेशन बार येत असतो. त्यामध्ये जर आपण बघाल तर या ठिकाणी होम, त्यानंतर अबाउट अस, त्यानंतर कॉन्टॅक्ट अस, बरोबर, आणि त्यानंतर लॉग इन किंवा साइन अप अशा पद्धतीचे बटन्स या ठिकाणी आपल्याला दिसतात, बरोबर. आणि त्या बटन्सवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला एका नवीन पेजवर घेऊन जाण्याचं काम ती वेबसाईट करत असते. आता सपोज मी या ठिकाणी मॅनेज वेअर हाऊस वर जर क्लिक केलं तर आपल्याला या वेअर हाऊसच्या पेजवर घेऊन जाण्याचं काम आपल्या वेबसाईटने केलं. मग आपण देखील आजच्या या व्हिडिओमध्ये हे करून बघणार आहोत की काय, की जेव्हा पण युजर एखाद्या बटनवर क्लिक करेल तेव्हा त्याला त्या पर्टिक्युलर पेजवर घेऊन जाण्याचं काम आपण करणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात अगोदर या सर्व गोष्टी मिनिमाइज करूया. मिनिमाइज केल्याच्या नंतर आपण आपल्या HTML फोल्डर मध्ये जाऊ आणि राईट क्लिक करून शो मोर ऑप्शन्स मध्ये ओपन विथ कोड या पर्यायाला सिलेक्ट करू. मित्रांनो, माझा व्हिडिओ नंबर 5 आहे, त्यामुळे मी इथं फाईल क्रिएट करून घेतली video5.html. तुम्ही कुठल्याही नावाने आपली फाईल ही तयार करून घेऊ शकता. आता मी काय करणार आहे, याला राईट क्लिक करतो व त्या अगोदर मित्रांनो, मी वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये काम करत असतो, त्यामुळे या ठिकाणी डिफॉल्ट माझं डिजांगो फ्रेमवर्क सिलेक्ट झालंय. आपण हे चेंज करून घेऊया
तुम्ही जर वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये काम करत नसाल तर तुमचं HTMLच राहील, त्यामुळे टेन्शन नको. आता मी या ठिकाणी राईट क्लिक करतो व ओपन विथ लाईव्ह सर्व्हर या पर्यायावर क्लिक करतो. मित्रांनो, आपल्या समोर पूर्ण ब्लँक पेज या ठिकाणी ओपन झालंय. आता काय करायचं, आपल्याला एक H1 टॅग वापरायचा. ठीक आहे, H1 टॅग मध्ये काय टाकायचं, काहीतरी टाकून देऊ आपण. या ठिकाणी मी अमृतम टेक्नॉलॉजी असं H1 टॅग मध्ये टाकतो आणि पेज सेव्ह करतो. आपल्या समोर अमृतम टेक्नॉलॉजी आलं. ठीक आहे, आपल्याला काय शिकायचंय, नॅव्हिगेशन बार शिकायचा आहे. नॅव्हिगेशन बार साठी एक स्पेशल प्रकारचा टॅग असतो. त्या टॅगचं नाव आहे नॅव. बरोबर, नॅव मी या ठिकाणी माझ्या टेक्स्ट एडिटरवर टाकतो आणि इंटर की प्रेस करतो. मित्रांनो, माझ्या टेक्स्ट एडिटरने माझा नॅव्हिगेशन बार ओपन केला आणि नॅव्हिगेशन बार क्लोज केला. आता काही आपल्या ब्राउझरवर चेंज झाला का, कुठला चेंज नाही झाला तर ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, या नॅव्हिगेशन बार मध्ये विविध प्रकारचे एलिमेंट टाकायचे आहेत. बरोबर, आता मी ते कसे टाकू शकतो बरं, मी या ठिकाणी जर H1 टॅग वापरला आणि यामध्ये जर टाकलं, सपोज समजा मी ABC टाकतो. ठीक आहे, आणि यालाच कॉपी पेस्ट तीनदा करतो आणि तुम्हाला ब्राउझरवर ओपन करून दाखवतो. या ठिकाणी जर बघाल मित्रांनो, एक आपल्याला ABC अशा 3 प्रकारच्या रो क्रिएट झालेल्या दिसतात. परंतु नॅव्हिगेशन बार काय असा असतो का, ठीक आहे, आपण असा पण तयार करू शकतो. मी ज्या पद्धतीने म्हटलो की माझ्या वेबसाईट मध्ये या ठिकाणी व्हर्टिकल नॅव्हिगेशन बार आहे, तुम्ही देखील व्हर्टिकल नॅव्हिगेशन बार टाकू शकता. परंतु आपण व्हर्टिकल नॅव्हिगेशन बार दाखवण्याऐवजी एक हॉरिझॉन्टल आणि टॉपच्या पोझिशनला या ठिकाणी नॅव्हिगेशन बार दाखवणार आहे. ते कसं मी समजून सांगतो. सर्वात अगोदर आपल्याला अँकर टॅगचं काय काम आहे ते माहितीच आहे. बरोबर, अँकर टॅग आपण कशासाठी वापरलाय, या अगोदर देखील वापरलेला आहे. बरोबर, आता मी डायरेक्ट त्याचा उपयोग न सांगता या ठिकाणी अँकर टॅग वापरतो आणि अँकर टॅग मध्ये काही गोष्टी टाकतो. या ठिकाणी मी टाकतोय होम. बरोबर, होम टाकल्याच्या नंतर मी याला कॉपी करतो आणि त्यानंतर खाली पेस्ट करून घेतो. आपण जर बघाल तर या ठिकाणी मी 4 वेळेस या अँकर टॅगला पेस्ट करून घेतलं. 4 वेळेस काय केलंय, आणि मी या ठिकाणी थोडासा चेंज करतो. या ठिकाणी होम टाकलंय, त्यानंतर मी टाकतो अबाउट टाकल्याच्या नंतर मी टाकतो कॉन्टॅक्ट अस, आणि कॉन्टॅक्ट अस टाकल्याच्या नंतर आपण काय टाकूया की रजिस्टर. ठीक आहे, रजिस्टर टाकलं आणि पेज सेव्ह करतो. चला आपल्या ब्राउझरवर. वाव, या ठिकाणी जर बघाल होम, अबाउट, कॉन्टॅक्ट अस आणि रजिस्टर अशा प्रकारचे 4 नॅव्हिगेशन मेनू आपल्या समोर तयार झालेले आहे. हे अमृतम टेक्नॉलॉजी नाव थोडं वर योग्य नाही वाटत आहे, त्यामुळे मी सध्याला ते काढून टाकतो. चला, त्याला मी कमेंट करतो. कमेंट केल्याच्या नंतर आपण आता पुन्हा आपल्या नॅव्हिगेशन बार मध्ये येऊ. या ठिकाणी जर बघाल तर होम, अबाउट, कॉन्टॅक्ट अस आणि रजिस्टर हे जसंचे तसं या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दिसतंय. परंतु मला असं वाटतंय की होम, अबाउट, कॉन्टॅक्ट अस यामध्ये स्पेस हवा आहे. परंतु जर आपण या ठिकाणी बघाल आणि मी किती जरी मोठा स्पेस देण्याचं काम करून पेज सेव्ह केलं तरी या ठिकाणी आपल्याला स्पेस दिसणार नाही. मग आपल्याला त्याच्यासाठी एक स्पेशल प्रकारचं ऍट्रिब्यूट वापरावं लागतं. ते HTML टॅग मध्ये मी या ठिकाणी या व्हिडिओ मधून ते ऍट्रिब्यूट कॉपी करून घेतो आणि आपल्या होमच्या पुढे त्याला मी पेस्ट करतो. काय आहे हे आपण या ठिकाणी मी थोडं झूम करून दाखवतोय, अशाच पद्धतीने टाईप करून घ्या. आपल्याला याच्याशी हा सिंटॅक्स पाठ करणं गरजेचं नाहीये, कारण काय की ऑलरेडी आपल्या इंटरनेट किंवा मग आपलं ब्राउझर हा सिंटॅक्स ऑटोमॅटिक देत असतं. मी काय करतो, याला 2 वेळेस पेस्ट करतो. बरोबर, होमच्या पुढे पण केलं, त्यानंतर मी अबाउटच्या पुढे 2 वेळेस पेस्ट करतो, कॉन्टॅक्टच्या पुढे 2 वेळेस, आणि त्यानंतर मी रजिस्टरच्या पुढे 2 वेळेस या ठिकाणी. आणि आपल्या समोर या ठिकाणी मित्रांनो एक जबरदस्त असा नॅव्हिगेशन मेनू तयार झालेला आहे. होम, अबाउट, कॉन्टॅक्ट अस, रजिस्टर. वाव, आणि जर समजा मला हा स्पेस आणखी वाढवायचा असेल तर मी वाढवू शकतो. काय करायचंय, जी ह्या ठिकाणी ही जी ऍट्रिब्यूट आहे कॉपी करेल ना, याला आणखीन मी खूप मोठ्या पद्धतीने देऊन टाकेल. ठीक आहे, यामध्ये आपल्याला लिमिटेशन नसतात, आपण पाहिजे ते आपण करून बघू शकतो. काय फरक होणार आहे, जास्तीत जास्त सिस्टम थोडीच खराब होणार आहे, परंतु आपल्याला अनुभव हा चांगला मिळणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण जर बघाल तर खूप सारी स्पेसिंग या ठिकाणी झाली. परंतु फक्त नॅव्हिगेशन बार असं काम करतो का,
होम, अबाउट, कॉन्टॅक्ट अस, रजिस्टर ठीक आहे. पण मी जेव्हा इथं क्लिक करतोय ना कुठला चेंज होत नाहीये बरोबर. मी जेव्हा कॉन्टॅक्ट अस वर क्लिक करेल तेव्हा ह्या पेजनी दुसरीकडे रिडायरेक्ट केलं पाहिजे. म्हणजे काय तर माझ्या कॉन्टॅक्टच्या पेजला रिडायरेक्ट केलं पाहिजे. रजिस्टर वर जेव्हा क्लिक करेल तेव्हा माझ्या समोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म या ठिकाणी ओपन झाला पाहिजे. होमवर क्लिक केल्याच्या नंतर छान छान अशा इमेजेस ओपन झाल्या पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्याला या व्हिडिओ मध्ये करायचं आहे. त्या अगोदर आपण थोडे नावबारच्या काही प्रॉपर्टीज समजून घेणार आहोत. थोडं जर लक्ष द्याल मित्रांनो, या ठिकाणी मी नॅव हे हा टॅग वापरलाय बरोबर. त्यानंतर मी अँकर टॅग वापरलाय. अँकर टॅगचा सिंटॅक्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे बरोबर. अँकर टॅग वापरला त्याच्यामध्ये एक href नावाचं ऍट्रिब्यूट असतं. त्या href ऍट्रिब्यूटचं काम काय आहे ते आपण लगेचच समजून घेणार आहोत. त्या अगोदर आपण नॅवबार समजला पण एक काम करायचंय आपल्याला की ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपल्याला एक वेबसाईट तयार करायची. ठीक आहे. मग वेबसाईट जर तयार करायची तर त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. सगळ्याचे सगळे याच फोल्डरमध्ये काम करतोय आपण त्यामुळे थोडं या ठिकाणी समजण्यासाठी अवघड जाईल आपल्याला. मग काय करूया, मी या ठिकाणून Ctrl+A Ctrl+C करून हा पूर्ण कोड कॉपी करून घेतोय आणि काय करू आपण आपल्या डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर तयार करून घेऊया. काय नाव देऊ फोल्डरला, माय फर्स्ट वेबसाईट. ठीक आहे, तुम्ही काही पण देऊ शकता. ठीक आहे, माय फर्स्ट वेबसाईट या ठिकाणी मी इंटर मारतो आणि इंटर मारल्याच्या नंतर त्या फोल्डर मध्ये ओपन करून घेतो. मी या ठिकाणी समजण्यासाठी पुन्हा ते फोल्डर डबल क्लिकने ओपन केले. राईट क्लिक करतो, शो मोर ऑप्शन्स मध्ये आपण ओपन विथ कोड या पर्यायाला सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता यानंतर काय करायचंय आपल्याला, आपली वेबसाईट तयार करायची बरोबर. आता वेबसाईट जर तयार करायची तर त्यासाठी सगळ्यात पहिलं जे असतं ते होम पेज बरोबर. त्यामुळे मी home.html अशा पद्धतीने पेज सेव्ह करून घेतो. ठीक आहे. आणि या होम पेज मध्ये मी काय करतो तर माझा जो कोड कॉपी केलेला होता ना मी तो कोड या ठिकाणी पेस्ट करून देतो बरोबर. हा कोड कुठून कॉपी केला, आपण अगोदर जे काम करत होतो ना अगोदर म्हणजे कुठं जर व्हीएस कोडच्या ह्या फोल्डर मध्ये तर आपण इथून हा कोड मी कॉपी केलाय व तो कोड ऍज इट इज या ठिकाणी पेस्ट करून घेतलाय. कशासाठी केलाय ते आपण लगेच समजणार आहोत. काय करायचं, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर, राईट क्लिक, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे. या ठिकाणी आपलं सर्व्हर हे लाईव्ह होत आहे. म्हणजेच काय करतं ते थोडक्यात आपल्या ब्राउझरला ट्रिगर करतं आणि आपल्या समोर एक छान पद्धतीचं असं पेज या ठिकाणी ओपन करणं अपेक्षित आहे. परंतु याने काही ओपन नाही केलं. ठीक आहे, आपण पुन्हा ट्राय करूया ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. आता तर नक्कीच करेल. ओके गाईज, या ठिकाणी त्यांनी बरोबर त्याचं काम केलंय. या ठिकाणी लाईव्ह सर्व्हर मी जेव्हा म्हणेल तेव्हा त्यांनी या ठिकाणी माझं ब्राउझरला ट्रिगर केलंय. आता मला काय करायचंय, जेव्हा युजर होमवर क्लिक करेल तेव्हा होमच्या पेजला, अबाउट वर क्लिक करेल तेव्हा अबाउटच्या पेजला, कॉन्टॅक्ट वर क्लिक करेल तेव्हा कॉन्टॅक्टच्या पेजला आणि रजिस्टर वर क्लिक करेल तेव्हा रजिस्ट्रेशनच्या पेजला त्याला पाठवायचंय. परंतु पेजवर पाठवायचं म्हणजेच काय करायचंय तर मला ते HTML चं पेज रेंडर करायचंय. उदाहरणार्थ कसं, होमवर क्लिक केल्याच्या नंतर होमचं पेज, अबाउट वर क्लिक केल्याच्या नंतर अबाउटचं पेज. ठीक आहे, आपण ते कसं ते बघूया. आता मी काय करतो, या ठिकाणी एक about.html नावाची एक फाईल तयार करून घेतो. about.html. ठीक आहे. आणि about.html मध्ये मी या ठिकाणी h1 टॅग वापरतो व h1 टॅग मध्ये मी काहीतरी दिस इज अबाउट पेज असा टेक्स्ट मी या ठिकाणी टाइप केलाय. about.html झालंय. त्यानंतर मी con.html करू. सॉरी नको, समजण्यासाठी कन्फ्युजन नको, त्यामुळे आपण डायरेक्ट contact.html नावाची फाईल तयार करून घेऊ. आणि या ठिकाणी पण मी काय करतो, एक h1 टॅग वापरतो आणि कॉन्टॅक्ट पेज म्हणून असा टेक्स्ट या ठिकाणी देतोय बरोबर. त्यानंतर आपण काय करू, आणखी एक फाईल तयार करून घेऊ, ती म्हणजे register.html. आणि या ठिकाणी मी पुन्हा काय करतो तर h1 टॅग मध्ये मी रजिस्टर हे नाव टाकून ठेवतो. म्हणजेच काय होईल की आपल्याला समजायला थोडं सोपं जाईल की या ठिकाणी हे रजिस्टरचं पेज आहे. ठीक आहे, समजून घेऊ आपण. सर्वात अगोदर
कॉम्प्लिकेशन न करता साधी गोष्ट समजून घेऊया. आपण काय केलं, आपल्या फाईल स्ट्रक्चर मध्ये बरोबर 4 वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल तयार केल्या. about.html, contact.html आणि register.html. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर home.html नावाची एक फाईल आपण जी तयार केली त्याच्यामध्ये आपण एक नॅव्हिगेशन मेनू टाकला. बरोबर, नॅव्हिगेशन मेनू टाकला आणि तो नॅव्हिगेशन मेनू आता काय करणार आहे त्याचं काम आपण समजून घेऊया. मी जेव्हा होमवर क्लिक करेल ना बरोबर, तेव्हा तो काय करेल, होमच्या फाईलला रेंडर करेल. त्यानंतर मी जेव्हा कॉन्टॅक्ट वर क्लिक करेल तेव्हा तो काय करेल, ऑटोमॅटिक ह्या contact.html फाईलला शो करण्याचं काम करेल. आता ते कशा पद्धतीने करणार आहे, काय मी अशा पद्धतीने जर समजा पेज सेव्ह करून जर अशी साईट ओपन केली तर करेल का? अजिबात नाही करणार. त्यासाठी मला पाथ द्यावा लागेल. पाथ कुठे द्यावा लागतो, तर अँकर टॅग मध्ये मला तो पाथ द्यावा लागतो. कशा पद्धतीने देत असतो ते आपण शिकलेलो आहोत. मग मी काय करतो, या ठिकाणी href attribute मध्ये होम आहे ना, होमच्या जागेवर मी home.html टाकतो. बरोबर आहे. आता अबाउटचं पेज आहे, या ठिकाणी मी about.html टाकतो. आता मला कॉन्टॅक्टचं पेज, कॉन्टॅक्ट वर क्लिक केल्याच्या नंतर मला कॉन्टॅक्टचं पेज रेंडर करायचं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी contact.html टाकतो. आणि जेव्हा रजिस्टर वर क्लिक करेल युजर तेव्हा register.html नावाची फाईल ही युजर समोर रेंडर झाली पाहिजे. मी आता पेज सेव्ह करतो आणि लगेच ब्राउझरला रिफ्रेश करतो. आता काय व्हायला पाहिजे, जेव्हा मी अबाउट वर क्लिक करेल तेव्हा युजरला अबाउट ची फाईल दिसायला हवी. बरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघाल तर अबाउट ची फाईल दिसते परंतु कुठलाच टेक्स्ट दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की मी ज्या फाईल तयार केल्यात ना त्या सेव्हच नाही केल्या. मी कंट्रोल एस नी पूर्ण फाईल सेव्ह करून घेतो, म्हणजे आपल्या समोर आउटपुट दिसायला कुठलाच प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. हा राईट. आता मी पुन्हा बॅक येतो. अबाउट वर क्लिक केल्याच्या नंतर दिस इज अबाउट पेज. बरोबर. कॉन्टॅक्ट वर क्लिक केल्याच्या नंतर कॉन्टॅक्ट पेज. वाव. रजिस्टर वर क्लिक केल्याच्या नंतर रजिस्टर. वाव, क्या बात है गाइज. आता जर बघाल जेव्हा पण युजर मी होम फाईल मध्ये जातो, अबाउट वर क्लिक करतोय ना, तो about.html ला जातोय. about.html मध्ये काय आहे, दिस इज अबाउट पेज. बरोबर. ठीक आहे. इथं पण काय होतं, जेव्हा अबाउट वर क्लिक करतो दिस इज अबाउट पेज त्याच्या समोर ओपन होतं. आणि जेव्हा तो बॅक येईल, जेव्हा कॉन्टॅक्ट वर क्लिक करेल दिस इज कॉन्टॅक्ट पेज. कॉन्टॅक्ट पेज कुठून आलं, contact.html नावाची जी फाईल आपण या ठिकाणी तयार केली ना त्यामधून त्यांनी तो टेक्स्ट उचलला. आता हे कसं केलं हे पुन्हा एकदा थोडक्यात आपण समजून घेऊया. आपण काय केलं, आपल्या फाईल स्ट्रक्चर मध्ये 4 फाईल तयार करून घेतल्या. त्यामध्ये about.html, contact.html, home.html, register.html. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, home.html म्हणजे कुठली, का जी मेन फाईल आहे ना आपली ही home.html या ठिकाणी ओपन झाली ना, तिच्यामध्ये आपण एक नॅव्हिगेशन बार तयार करून घेतला. नाव बार इथून स्टार्ट होतो आणि इथे संपतो. त्यामध्ये आपण अँकर टॅग वापरून विविध प्रकारे आपण काय केलं, तर रिडायरेक्ट करण्याचं काम आपण अँकर टॅग वापरून केलं. पण कुठे रिडायरेक्ट केलं, जेव्हा होमवर क्लिक करेल युजर तेव्हा home.html ला आपण रिडायरेक्ट केलं. म्हणजे कुठलं, home.html म्हणजे कुठली फाईल, सेल्फ मध्ये स्वतःलाच तो रेंडर करेल. त्यामुळे काही इतका फरक आपल्या ब्राउझरवर दिसणार नाही. परंतु जेव्हा युजर अबाउट वर क्लिक करतो ना तेव्हा about.html ला तो रेंडर करतो. जेव्हा कॉन्टॅक्ट वर क्लिक करतो तेव्हा contact.html ला, जेव्हा रजिस्टर वर क्लिक करतो तेव्हा register.html ला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण युजरला वेगवेगळ्या पेजेस वर आपण रेंडर करू शकतो. परंतु ही काय इतकी जबरदस्त वेबसाईट झाली असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात नाही. किती बोगस दिसते. आपण तिला थोडंसं जबरदस्त बनवूया. उदाहरणार्थ कसं जबरदस्त बनवू शकतो, एक काम करता येईल का मित्रांनो, हे काम जर मी तुमच्यावर सोडवलं तर जमेल. कारण त्याचं कारण असं आहे की आपण आतापर्यंत जे 5 व्हिडिओ शिकलो ना ते 5 व्हिडिओचा वापर करून तुम्ही काय करणार आहात, तर ह्या वेबसाईटला एक आकर्षक असा लुक देण्याचं काम करणार आहात. फक्त काय करायचंय, जेव्हा युजर अबाउट वर क्लिक करतो तेव्हा तो कुठल्या फाईलला जातोय, तर about.html ला जातो. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, इथं HTML चे विविध प्रकारचे टॅग वापरून तुम्हाला युजरला काहीतरी वेगळाच असा टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे. मी उदाहरणार्थ इथं h1 टॅग वापरून हा टेक्स्ट दाखवला. तुम्ही इमेज टॅग वापरून युजरला इमेज दाखवू शकता, किंवा मग तुम्हाला वाटलं की एखादा टेबल शो करायचा तुम्ही टेबल टॅग वापरू शकता, किंवा तुम्हाला वाटलंच कदाचित एखादा पॅराग्राफ टाकायचा आणि त्याच्यामध्ये युजरला एक छानसा असा पॅराग्राफ त्याच्या समोर ओपन करून द्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही about.html ला डिझाइन करणार, त्यानंतर contact.html ला पण डिझाइन करणार
आणि register.html ला पण डिझाईन करणार. परंतु register.html ला डिझाईन करताना तुमच्या समोर एक प्रश्न येईल की जेव्हा पण आपण एखाद्या रजिस्ट्रेशन वर क्लिक करत असतो ना, आपल्या समोर एक फॉर्म तयार होत असतो, एक फॉर्म ओपन होत असतो, जिथे आपण स्वतःचं नाव, त्यानंतर आपण या वेबसाईट वर बघूया की जेव्हा मी अकाउंट वर क्लिक करतो ना आणि त्यानंतर न्यू कस्टमर वर क्लिक करतो, बघा अशा पद्धतीचा फॉर्म आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिसत असतो. इथं नेम, इथं गौरव, बरोबर, इथं मोबाईल नंबर, ऍड्रेस, अशा पद्धतीचा फॉर्म आपल्याला तयार करता आला पाहिजे, बरोबर. तो फॉर्म आपण कुठे दाखवणार, तर रजिस्टरच्या फाईल मध्ये दाखवणार. त्याच्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण फॉर्म टॅग शिकणार आहोत आणि अशा पद्धतीचा एक आकर्षक असा फॉर्म आपण बनवणार आहोत. तर ते आपण पुढच्या व्हिडिओत शिकूया, परंतु त्या अगोदर एक छोटीशी वेबसाईट आपण डिझाईन करून घेऊया आणि ते काम आहे मित्रांनो तुमच्यावर. आणि ज्याने वेबसाईट डिझाईन केली ना, त्यांनी लगेच मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट मारा, म्हणजे मला देखील आनंद होतो की मी एका योग्य दिशेने तुम्हाला शिकवतो याचा. कारण काय असतं मित्रांनो, का जोपर्यंत मला समोरून आउटपुट भेटत नाही, म्हणजेच काय, तुमचा रिस्पॉन्स भेटत नाही ना, तोपर्यंत मला पण कळत नाही की मी योग्य शिकवतोय की अयोग्य शिकवतोय. जेव्हा आपण फेस टू फेस असतो, म्हणजे आपण जर एखाद्या क्लासमध्ये जर असतो ना, तेव्हा मला लगेच तुमचे रिस्पॉन्स घेता येतात. परंतु इथं आपण एक व्हर्च्युअल माध्यम वापरतोय, ठीक आहे, व्हर्च्युअल जरी माध्यम असलं तरी पण आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत याचा आपल्याला आनंद आहे. कारण तुम्ही जर बघाल तर गेल्या काही दिवसापासून आपलं जे सबस्क्राईबचा जो रेशो आहे तो वाढतच चाललेला आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की आपण एकमेकांशी कनेक्टेडच आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि राहिलेलं काम मी तुमच्यावर सोडतो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू.